रुपयाचे बाबा तुम्ही गोळ्या खाल्ल्या ना आणि गोळ्या खाता आणि अजून झोपून जाता काय? हा जराशी उठून बसा ना. हा उठून बसा आणि थोडंसं चांगलं वाटते. मग लागून तर आराम करा. हा आराम करा, लेटा थोडेसे. गोळ्या गिळ्या खाल्ल्या तर थोडेसे असे बसा ना, सरळ होऊन बसा ना. नाही नाही, पाठ लय दुखून राहिली, लय वेळचं बसलो होतो. आता नाही बसणं होत. आता जरा असं लेट पोटच करतो. अरे हो ना, तर करा ना, पण गोळ्या अंदर जायपर्यंत नाही तर मग त्या म्हटलं अशा दाटल्यासारख्या लागून तुम्हाला. एक दोन गोळ्या आहे का? एवढ्या मोठ्या गोळ्या म्हटलं, 4-5 रंगाच्या गोळ्या. हा जरा अशी बस, उठून बसा. मी धरू का तुम्हाला? नाही नाही, थांब थांब, बसतो मी, बसतो, हळूहळू बसतो. अरे देवा, पाठ. कौन रुपयाचे बाबा, पाठला दुखून राहिली काय? आणा मी दाबून देतो. हा द्या, हातपाय दाबून देतो मी. नाही नाही पंचफुला, नाही दाबाकिपा नाही लागत. जरासं अकडल्यासारखे वाटून राहिले. दाबाकिपा नको बाप्पा. कुठं मला ह्याच्यात टाकतं, पॉकेट टाकतं. कायचं पाप हो? हा ते तर म्हटलं माझ्यासाठी पुण्यच आहे. मी तुमचं केलं तर. आणि बायको म्हटलं नवऱ्याचं नाही करण तर कोण करणार आहे? हा आणा मी हातपाय दाबून देतो आणि जराशा पाठीला म्हटलं बामकीम लावून देतो तुमच्या. तुम्हाला चांगलं वाटत. नाही नाही, सध्या नाही, राहू दे. सध्या मध्ये जरासं बसू दे. नंतर नंतर पाहू आपण. कुठे गेला तर रुपया, कुठे गेला तर सकाळपासून दिसला नाही. एक चक्कर हिने मारला, पोरगी आली होती आणि तो तर आला हिने इकडे. आलो तेव्हापासून दवाखान्यातून आणून सोडलं आणि कुठं गायब झाला या. लागला काय अजून? दोस्तीत लागला काय? नाही व, दोस्त गिस्तीत नाही लागला. तो तुमच्यासाठीच गेला म्हटलं. तुमच्यासाठी म्हणे तो बेड आणतो म्हणे. तो दवाखान्यात होता नाही काय? तुम्ही ICU मध्ये होते तर तो बेड होता, ते घुमवा लागे. आणि मग काय म्हणते तर तुम्ही स्वतःच म्हटलं असे बसल्यासारखी होय, झोपल्यासारखी होय, असं तुम्हाला उठाणी लागे ना. हा त्या पलंगानंच होय म्हटलं. ते पलंग असाही होय, असाही होय. हा बरोबर फिरून राहिला होता. तो पलंग आणतो म्हणे तो रुपया म्हणे. तो पलंग? नाही नाही नाही, नको आणू म्हणा. काही काही चांगला पलंग नाही आहे तो. आपल्यासारखा लायकचा पलंग नाही आहे तो. ते बिमार माणसाचा पलंग होय, आपला पलंग होय काय तो? नाही नाही, नको आणू म्हणा त्याले. नाही म्हण, फोन लाव त्याले, नाही म्हण, नको आणू म्हणा. आई, अरे रुपया आला काय रे तू? पाय त्याविषयीच बोलणं होऊन राहिलं होतं. आणि तू आला म्हटलं. 100 वर्ष आयुष्य आहे पोराले. ये ना तर इकडे ये. हा किती वेळचा घुमून राहिला तू? तुला जेव्हा खावायची फिकर नाही आहे काय? जो गेला तर तिकडचाच होऊन गेला. कुठचा गेला होता? रुंजून म्हणे भेड आणण्यासाठी गेला म्हणे तो म्हणे. आई, मी बाबासाठीच गेलो होतो तिकडे. म्हटलं बाबाले, म्हटलं उठाले बसाले परेशानी होऊन राहिली म्हटलं. तर म्हटलं ते याच्यासाठी सोयीस्कर म्हटलं एखादा बेड पाहतो म्हटलं. का त्याला तकलीफ नाही झाली पाहिजे कोणती. मस्त उठता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे. तर म्हटलं गेलो होतो मी पाहासाठी. पण मला काही ध्यानात आले नाही ते. तर पाहतो म्हटलं तर तेवढ्यात आला रुंजूनचा फोन. म्हणे दादा म्हणे राहू दे म्हणे, आईनं नाही म्हटलं म्हणे. तर मग म्हटलं राहू दे म्हटलं. आणि अजून मला उशीर लागला असता तिकडे, अर्धा फोन तास, आणि सोबतच आणला असतं मी बेड तो. अरे नाही ना, तुझे बाबा नाही म्हणून राहिले ना, नाही म्हणून राहिले. हा त्याला सवय नाही आहे त्याच्यावर झोपायची. आणि ते म्हणते बिमार सारखंच लागते म्हणते त्याच्यावर. असं वाटते म्हणते का आपण दवाखान्यातच आहे काय. नको आणू ना, नको आणू. ते काही कामाचा नाही आहे म्हटलं तो. आणि काय 2-3 दिवस वापरात येईन तो, 8 दिवस जास्तीत जास्त. मग पडला राहील. कोणाच्या कामी येणार आहे तो? हा साधे सुनते माणसं त्याच्यावर झोपते काय? मग ते कसंच लागन म्हटलं, कोणी झोपलं का. हा इकडे पडू का, इकडे पडू. कसं आहे पप्पात होतं. जो डॉक्टर तर म्हणे एकपेक्षा दुसरं पेशंटही त्याच्यावर बसता नाही येत म्हणे. फक्त जो पेशंट आहे म्हणे तोच झोपला राहत जाईल म्हणे. मग अशाने होते काय? आपल्या इथे तर कोणी येते दणकीनी बसते. पलंगावर. आता हे पाय बरं, त्या बाबाच्या पलंगावर मी बसून गेली. असं बसताही नाही येत म्हटलं त्या पलंगावर. सगळं म्हणते लाखाचे आणि 1.5 लाखाचे पलंग आहे म्हणते ते. पण एकूण दुसरा माणूस मावत नाही बाबा त्याच्यावर. म्हणते नाही, म्हणते तुटतेच म्हणते, खराबच होते म्हणते. असंच तर म्हणून तर राहिला होता बाप्पा तो डॉक्टर. बसू नका, बाजूने बसा, बाजूने बसा. तर आई, तो बिमार माणसासाठी असते ना, बिमार माणसासाठी असते ते. साधे सुद्धा माणसासाठी असते काय? हो ना, तर काही गरज नाही आहे. काही गरज नाही आहे तो पलंग आणायची. मला काय अजून बिमार करतं काय? हा त्या पलंगावर ठेवून मी नाही झोपणार त्या पलंगावर. बिलकुलही नको आणू म्हटलं. आता मला चांगलं वाटून राहिलं घरी आलो तर. हा चांगलं वाटून राहिलं आता. आता काही पलंगाची काही गरज नाही आहे. आणि रुपेश, वावराकडे गेला होता काय तू? मारला होता काय चक्कर त्या एखादा? हा कसं काय चालू आहे वावराचं? बाबा, सध्या तुम्ही गेलो नाही वावरात. सध्या जाणंच कुठं झालं? तुमच्या याच्यातच लागलो होतो. वावरावर काही ध्यान झालं नाही. पण नाही काय, मी आता 5 वाजता एखादा चक्कर मारणच. संध्याकाळी एखादा चक्कर मारण. आणि उद्या म्हटलं सकाळी तिथंच आहे, वावरातच आहे. पाहतो ना काय करायचं आहे काय नाही तो. तसं पण बाबा मला काही एवढं काही आहे त्याच्यातला अनुभव नाही आहे. आणि आता तुमची तब्येत खराब आहे. तर मी म्हणून राहिलो होतो, आपली इथे दिवाणजी आहे की नाही, दिवाणजीला मला जरासा साथ द्यायचा म्हणा. कसं काय करावं लागते, कसं कोणतं पीक काय, कसं काय टाका लागते. म्हणलं की त्याच्यातला अनुभव आहेच नाही ना. ते सांगन तर मी तसं करण मग. ठीक आहे ना, तर मी दिवाणजीला सांगून देतो. दिवाणजीला सांगून देतो. तू करते तसा. आपलीचा दिवाणजी तसा चांगला आहे, पाहते तो सगळं. पण कसं आहे, एवढा मोठा व्यवहार त्याच्या हाती काही त्यानं पुरत नाही. किती काही कोणावर भरोसा केला ना तर ते लोक करतेच आपलं जे करायचं आहे ते. म्हणून आपल्याला एक ध्यान ठेवावं लागते. बी कितीचं आणलं, पीक कितीचं झालं, बाया कितीक लागल्या, सगळा हिशोब ठेवावा लागते आपल्याला. नाही तर मग 4 बाया लागते आणि 8 बाया सांगते ते.
आणि पैसे घेते जास्त, म्हणून आपल्याला त्याच्यावर खालदान ठेवावं लागते. आता तुला सध्या अखरण, आणि मी 8-15 दिवसात चांगलं झालं ना तर मग मी पाहतोच मग देतोच ध्यान. नाही बाबा, काही तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं वावराचं. मला नाही समजून म्हटलं तर मी तिथंच राहीन आणि सगळं काही बरोबर करा म्हटलं. एक बुक आणि पेन घेऊन जाईन आणि सगळं लिहून ठेवून त्याच्यात कसं काय लागलं, कोणतं लागलं. एकही पैशाची म्हटलं हेराफेरी होऊ देईल. तुम्ही म्हटलं एवढा विश्वास ठेवा आता माझ्यावर. आतापर्यंत तर तुम्ही विश्वास केला होता, पण त्याच्यात मी काही खरं उतरलो नाही. पण आता तुम्ही विश्वास ठेवा. आता म्हटलं मी तुम्हाला कोणत्याही चुकीची हे नाही करत. मी चुकी करणारच नाही. खरंच बाबा तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आणि म्हटलं मी उद्या सकाळीच आजही जातो संध्याकाळी, आणि उद्या सकाळी म्हटलं वावरात जातो आणि त्या दिवाणची सोबत बोलतो कसं काय आहे तो. बरं पैसे घेऊन जातो आणि तो सगळी मग सांगतेस तो दिवाणची कसं काय करावं लागते तो. आणि मग 8-15 दिवसाच्या नंतर मग माझ्यासोबत राहत जाय. वावराचं समजून जाते सगळं. हो ना बाबा, हो ना. तुमच्यासोबतच राहीन बाबा, आता तुमच्यासोबतच राहीन. रंजनला दुकानात राहू द्या, मी तुमच्यासोबत राहीन. वावराचंही समजलं पाहिजे ना मुले. दुकान तर टाकून पाहिलं, दुकानात काही एवढं ध्यान राहिलं नाही मग. आता वावरात पाहतो ना, वावरात ध्यान लावतो बाबा. बरं झाल्या असं आता गोष्टी, कामधंद्याच्या गोष्टी झाल्या असं. जाय आता पहिले जेवण करून घे बरं. किती वेळ होऊन राहिला रे. एवढा उपाशी न तापाशी म्हटलं. सकाळपासून गेला तर तिकडच्या तिकडेच जाय. पहिले जेवण करून घे आणि त्याच्यानंतर जे करायचं आहे ते करत बसा बाप्पा. पहिले पेट पूजा, नंतर काम तुझ्या. जाय, अन्न राहीन पोटात तर डोकं चालते म्हटलं बराबर. जाय पहिले. रश्मीले मा काय जेवायला येते म्हणा. जाय. बरोबर आई, जेवण करून घेतो. तशी मला लय जोराने भूक लागली होती. पंचफुला, काय वर रुपयाची बाबा? पंचफुला, असं वाटून राहिलं का पहिल्याच्या रुपयात आणि आताच्या रुपयात किती फरक पडला. एवढ्या समजूतदारीच्या गोष्टी तर त्यानं कधीच नाही केल्या. त्याला गोष्टी सांगू आपण, त्याला कोणत्या गोष्टी बोलव तर इकडून ऐके आणि इकडून काढून टाके कानातून. आणि आता म्हटलं एवढ्या समजदारीच्या गोष्टी करून राहिला. चांगलं आहे, देवानं कृपा केली मायावर. मराच्या अगोदर म्हटलं कमीत कमी पोर आले तरी लईनीवर आणलं. लय कृपा देवाची. चांगलं आहे ना, चांगलं आहे ना रुपयाची बाबा. लईनी वेर येईन म्हटलं तर आज 2 आहे, 2चे 4 होईन. त्याला समजलं पाहिजे ना घरादाराचं कसं राहते तो. आपल्या भरोशावर किती दिवस राहणार आहे तो. स्वतःला समजून तर स्वतः चालवून तरी कसा बसा. पण आता खरंच त्याच्यात लय फरक पडला म्हटलं. लय समजूतदारीच्या गोष्टी करून राहिलं माझं पोरगं. आता देवाजवळ म्हटलं एकच प्रार्थना आहे का बस माझ्या पोराला चांगलं ठेवा बापा. सद्बुद्धी दे त्याले, घर सांभाळायची, बायको सांभाळायची, मायबाप सांभाळायची. आणि माया म्हटलं माया धनीले चांगलं दीर्घ आयुष्य लाभो. बस एवढीच प्रार्थना आहे बापा, बाकी काहीच नाही. मला तर काही समजूनच नाही राहिलं. ह्या मंदाचा भाऊ आलाही, तो दिलीप आलाही म्हटलं आणि तिला घेऊनही गेला. आणि आज म्हटलं कोणाला नेलंही नाही, भाऊजीनं वावरातही नाही नेलं. राहू द्या म्हणे, बाया सांगितलं म्हणे दुसऱ्या म्हणे. त्याला म्हटलं मी का मी तरी येतो. ख्यालदान ठेवायला बरं होते. मागं घेऊन जाईल म्हटलं मी एक तास. नाही म्हणे वहिनी म्हणे घरीच राहा म्हणे. आणि हे म्हटलं मंदा भावासोबत चालली गेली आणि फनफन करून राहिली होती ना, चालली होती तर मालकीन बना आता घरची. आता मग काय राहिलं घरात असं तसं. काय माहीत तुझं नवरा बायकोची झमकली का काय झाली तर. पण मला असं काहून वाटून राहिलं का ह्या सगळ्या गोष्टीचं कारण मीच आहे म्हणून. मला तर काही समजूनच नाही राहिलं काय चालू आहे घरात आणि काय नाही तर. पण एकाएकी जाणं कसं झालं या मंदाचं. तिनं तर एक गोष्टही नाही काढली का मी चालली उद्या का काही. वावरातही ना बोलली, घरी ना बोलली, काहीच नाही बोलली. कशी काय गेली काय मी. अरे आई, काहून अशा बसल्या तुम्ही. काहून अशा बसल्या म्हटलं. तुमचे हातपाय दुखून राहिले काय. गोळ्या आणल्या मी दवाखान्यातून. आणून देऊ का तुम्हाला. मस्त गोळ्या आहे म्हटलं. एकाच वेळच्या गोळ्या घेतल्या, नाश्ता केला आणि एका वेळच्या गोळ्या घेतल्या म्हटलं तर एकदमच चांगलं वाटून राहिलं आता मला. नाही तर भल्ले हातपाय दुखून राहिले होते, कशीचे दुखून राहिले होते. आता नाही काय, आता चांगलं वाटून राहिलं. तुमचे दुखून राहिले असेल तर आणून देऊ का तुम्हाला. जास्त नाही आहे, फक्त 2च गोळ्या आहे म्हटलं. डॉक्टरनं 2च दिल्या. मी पहिलेच म्हटलं जास्त गोळ्या खाल्ल्यानं माझ्या पोटात जळजळ होते म्हटलं. चांगल्या पावरच्या त्या म्हटलं, पण कमी गोळ्या त्या म्हटलं. तर त्यानं म्हटलं 2च गोळ्या दिल्या. म्हणजे सकाळच्या 2, संध्याकाळच्या 2. तर एकाच तर वेळेस मग पाय चांगले होऊन गेले. देऊ काय तुम्हाला आणून. तुम्ही खाता काय. तुमचे दुखून राहिले काय पाय. नाही हो बाई, मग कायचे पाय दुखते. तसे हलके दुखून राहिले म्हणा, पण एवढे नाही दुखून राहिले. गोळी खा जोगते नाही दुखून राहिले. आता मला सवय आहे ना, मी घरी राहिली तर मी काय चांगली राहतो काय. मग हातपाय चालूच राहते. ज्याला म्हटलं जास्त काम करायची सवय नाही राहत की नाही, तर त्याला जास्त असर पडते. नाही मग एवढे नाही दुखून राहिले. गोळी खा जोगते. राधिका सकाळी म्हणून राहिला होता पियुष तुझी तब्येत बरोबर नाही वाटून राहिली म्हणे. नाही हातपायच दुखून राहिले होते. तब्येतीला काय झालं, थोडंसं कोण लागून राहिलं होतं. खाल्ली ना गोळी खाल्ली, आता बरं वाटून राहिलं. का बरं राधिका ताई, तुम्ही सांगतही ना. आपण दोघी सोबत नसतो केलं का दवाखान्यात. तुम्ही दाखवून दिलं असतं, मी दाखवून दिलं असतं.
आणि सोबतच औषधही आणून घेतली असती. अशा हाताच्या गोळ्या खात नका जात जो, शरीरावर परिणाम होते म्हटलं त्याचा. सध्या तर आपल्याला काही वाटत नाही, नंतर म्हटलं अंदरचं सगळं डॅमेज होऊन जाते. वेळेवर मग औषध लागायची औषध नाही लागत आपल्याला. आपण काय आहे, आपण पैशाचं पाहतो का दवाखान्यात जास्त लागते, डॉक्टर फीस घेते. हां, पण काही नाही म्हटलं, हाताच्या गोळ्या खाले पुरतच नाही. एक वेळेस दवाखान्यात जायला पुरते, पण हाताच्या गोळ्या नाही खाले पुरत. हां, मला कोणी म्हटलं तुम्ही पहा आता मी 2च गोळ्या खाल्ल्या म्हटलं, तर आता मला बरं वाटून राहिलं. त्याच्यातल्या 2 गोळ्या तुम्हाला देऊन दिल्या असत्या. हां, तुमचं चांगलं झालं असतं ना, चांगलं झालं असतं, लागल्या असत्या तर चिठ्ठीवरच्या अजून गोळ्या बोलवल्या असत्या. हां, जाऊ दे ना, जाऊ दे, खाल्ल्या ना, झालो ना आता चांगले. आता दवाखान्यात गेलं काय आणि घरच्या गोळ्या खाल्ल्या काय एकच आहे बाई आपल्याला. तर मी तर बापा माझ्या आईच्या घरापासून अशाच गोळ्या आणतो. हातपाय दुखले का हातपायच्या गोळ्या, डोकं दुखलं का डोक्याच्या गोळ्या, ताप आला का तापीची गोळी, असंच चालू राहते आपलं. जेव्हा जास्त झालं तेव्हा जाऊ दवाखान्यात. तसंही म्हटलं आपल्याला इंजेक्शनचं लागते भेव, लस भेव लागते म्हटलं. आणि आता लाईनपासून मोठी झाली तेव्हापासून म्हटलं आता बिमार पडली होती ना मी, तेव्हा लागली होती मला सलाईन. याच्या पहिले म्हटलं मला सलाईन नव्हती लागली. आता जास्तच झाली होती की नाही तब्येत, त्याच्यानं लावा लागली. नाही तर मला बाप्पा इंजेक्शनचं सलाईनचं मोठं भेव लागते. सांगा, एवढी मोठी बायको म्हणते इंजेक्शनचं भेव लागते म्हणते, आहे नाही काय? कमालीची गोष्ट आहे ना. कोणत्या कामाचं भेव नाही लागत, काही नाही लागत आणि इंजेक्शनचं भेव लागते. जाऊ द्या म्हणा, पण कावर राहते का ते आपल्या सासू म्हटलं एवढ्या गडबडीत कुठे गेल्या व? हां, ते मामाजी होते का, ते मामा होते काय? हां, कसं काय चाललं गेलं तिथे एवढ्या गडबडीत? मला तर काही समजूच नाही आलं त्याचं. बॅग घेतली, पटर पटर करून राहिलं होत्या तोंडातल्या तोंडात. काही समजूनही नव्हतं राहिलं मला काय बोलून राहिल्या होत्या आणि काय नाही. तर हवं पुन्हा मी तोच विचार करून राहिली. म्हटलं आते बहिणं तर काही गोष्टही नाही काढली का मी गावाला चालली का, काही का मी माहेरी चालली. आणि म्हटलं माझ्या लग्नाला एवढे 4 वर्ष होऊन राहिले. म्हटलं त्याच्या माहेरी काही जास्त जात नाही, वर्षातून एखाद्या वेळेसही जात नाही म्हटलं. त्या पहिले जात असेल तर काय माहीत, पण म्हटलं लग्न झालं तेव्हापासून एका वेळाने पाहिलं मी त्याला. तेच कोणाचं लग्न आलं काही आलं तर गेल्या त्या सकाळी का संध्याकाळी आपल्या घरी. नाही तर म्हटलं तशा राहासाठी नाही जात की अशी बॅग घेऊन. कशा काय गेल्या काय माहीत. आणि मला नाही काय थोडासा आवाज येऊन राहिला होता. काल नाही का आपण जेवण करायला गेलो की नाही वावरातून, तेव्हा नाही काय मामाजी नाही काय खवलून राहिले होते त्याच्यावर, चांगले सोडून राहिले होते. आणि ते चिल्लावून राहिला होता. आणि काय झालं काय माहीत दोघीचं, का भांडले का काय झाले मला तर काही समजलंच नाही. आणि या काय की म्हटलं आतेबहीनं तयारीच केली आणि ते येऊन गेले, मामा येऊन गेले त्याला घ्यासाठी. काय बोलतो बाई राधिका, दोघीची भांडणं झाली का वावरात काल? मला वाटलंच तरी, पण ते सकाळी बडबड करून राहिली होती ना. सकाळी काय म्हणे ते, म्हणे घर मालकीन बना म्हणे आता, चांगल्यानं राहा, फैलू राहा, अशी करून राहिली होती बाई. ते आता कोणाला म्हणून राहिली होती तर ते भाऊजीला म्हणून राहिली असं काय. पण भाऊजीला काय म्हणून ते घर मालकीन आणि टर मालकीन, मला तर काही समजूच नाही आलं बाई काय म्हणून राहिली होती काय नाही. तर जाऊ द्या ना आई, शांताई जाऊ द्या, चांगलंच आहे ना, राहू द्या जरासा आराम करून. म्हटलं आपल्याला तर लई त्रास दिला ते ना. हां, तिथं दिन आता थोडंसं त्रास देईले. आणि पण अशा कशा गेला म्हणते त्या, जाऊ दे गेल्या तर गेल्या. आपल्याला तरी सुख राहीन म्हटलं जरासं, नाही तर भलतं मागं लागते, नुसतं कटर कटर करते म्हटलं मागं. जाऊ दे त्याला आराम घेऊ दे थोडंसं आणि आपणही आराम घेऊ. पण ते मामानं मला चांगले वाटले, स्वभावानं मस्त वाटले ते. याच्यासारखे नाही म्हटलं आतेबाईसारखे, नरम स्वभाव आहे मामाचा, किती मस्त बोलून राहिले होते. जेवण खाऊन केलं बिचारी आणि गेले. नाही व तिचे भाऊ चांगले आहे, भाऊही चांगले आहे, दोघंही भाऊ चांगले आहे म्हटलं. आणि तिची आईही चांगली आहे, आई चांगली आहे तिची. फक्त तिची जी मोठी बहीण आहे ना तेच आहे म्हटलं हिच्यासारखी जराशी, नाही तर तिच्या घरचे सगळे चांगले आहे. फक्त तिच्या भावजायाचं आणि हिचं काही पटत नाही तिथं, म्हणून हे काही जात नाही तिथं जास्त करून. गेली ना तर बात चिवून जाते. आता तुला तर माहीत आहे हिचं बोलायचं कसं आहे, टमकीने बोलून देते, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. आता काय माहीत बाई गेली तर कसं काय करते. तर आता लय दिवस झाले ते गेली नव्हती, तेच लग्न व्यवहारात म्हणून राहिली ना राधिका, तशीच जायते. आता तर बॅगच घेऊन गेली आणि काय माहीत भाऊ आता. पण काय झालं दोघं नवरा बायकोचं काही समजून नाही राहिलं. का हो बाई राधिका, मयानं तर नाही झालं हो बाई काही. मयानं झालं काही यायचे भांडणं? काही बोलता का शांताई तुम्ही, तुमच्यानं काय होणार आहे? तुमच्यानं काय होणार आहे? आणि तुम्ही काय केलं काही ना काही भांडणं वाजवतं. असं काही विचार नका करू तुम्ही, त्याचंच चालू राहते म्हटलं. त्याचं आजपासून थोडी ना चालू राहते. आते बाई काही ना काही गलती करत राहते आणि मामाजी त्याला टोकत राहते. त्याचं नेहमीच आहे म्हटलं. हे 1 दिवस 2 दिवस झाले का काही ना काही. आता कसं आहे, आपण मोठे आहे म्हणून आपण काही बोलत नाही. मग म्हटलं मामाजी ऐकते, मामाजी बोलते त्याला, आणि त्याला काही पटत नाही त्याला बोललेलं, मग होऊन जाते त्याचं चालू. जाऊ द्या तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका. गेला असं तसे म्हटलं लय दिवसाच्या गेल्या नाही, त्याचे भेटणं होऊन जाते ना, त्याचे जरासं हातपाय मोकळे होऊन जाते. हो म्हणा, तेही बरोबर आहे. काही नाही बोलून राहिली म्हटलं, ते याचा फायदा उचलून राहिले. सगळे फायदा उचलून राहिले म्हटलं. आता ह्या कपड्यात कोणती खराबी आहे? मी बाहेर जातो तरी काय. आता म्हटलं किरायानं होती तेव्हा मी हेच कपडे घातले ना, साऱ्या लोकांना तर पाहिले माहीत आहे, साऱ्या लोकांना कशी घालते कपडे, काय घालते. आणि आता म्हणते साडी घाल नाही तर ड्रेस घाल. माझ्याजवळ साड्या तरी आहे काय? साड्या नाही आहे माझ्याजवळ, ड्रेस नाही आहे म्हटलं. मागं घेतली होते तर टाकले म्हटलं ते.
मला काही जमून नाही राहिले होते, टाकून दिले होते मग. आता आता म्हणते का साडी घाल नाही तर ड्रेस घाल म्हणून. आणि एवढं मोठं घरचं काम कशी करू मी? एवढं मोठं घरचं काम ते साडी आणि ड्रेसात म्हटलं. मला सुचते तरी काय? मला म्हटलं समस्त टी शर्ट पॅन्ट राहिला का मी भरभर काम करून घेतो पूर्ण घराचे. तसं इथं म्हटलं मला कोणी करू लागत नाही, इथचा गडवा तिथं उचलू लागत नाही म्हटलं. सासूबाई आहे त्या सासरीच्या म्हटलं सेवा करून राहिला तर त्या काही निघत नाही. खोलीतच बसल्या बसल्या राहते, त्याच्या जवळ तोंडाशी तोंड तोंडाशी तोंड. आता बिमार आहे तर म्हटलं जवळजवळच आहे त्याच्या. आणि म्हटलं पोरीले ठेवून दिलं म्हटलं एखाद्या माणसासारखं काम करायला बाहेर. पोरगीले सगळं हातात द्या लागून राहिलं, पाणी हातात, ताट हातात, सगळं काही हातात, तिचे कपडे धुवा. तिला सगळं काही द्या, नाश्ता द्या, पाणी द्या, जेवण द्या. आणि मला म्हणते का आता ड्रेस घाल साडी घाल. असं वाटून राहिलं मला जाणबुसूच करून राहिली की मी सासू. जाणबुसून करायले. आईले फोन लावू काही एखादा, सांगू काय कशी काय करून राहिली म्हणून. मग आई सांगतेस काही ना काही. मग आई म्हणून तर तशी करेन मी. लावू काय फोन? कुठं ठेवला हो माझा मोबाईल? अरे रश्मी, कुठे चालली होती तू? अरे आले काय तुम्ही? काही नाही, मोबाईल पाहून राहिली होती. माया कुठं ठेवला तर आईले फोन लावत होती म्हटलं जरासा. आईची आठवण येऊन राहिली होती तर म्हटलं तिला फोन लावतो म्हटलं. हो काय? मी काय म्हणतो, मला जेवण करायला दे बरं. लय जोराने भूक लागली. काय बनवलं तर आण बरं जरासं. ताट वाढून आण, मी जेवण करून घेतो. मग मला एक चक्कर म्हटलं वावरातही टाकायचं आहे. वावरात चक्कर मारून ये तुम्ही. आण बरं काय बनवलं तर. पण का काय झालं तुले? जरा काय उतरवलं आता? काय झालं? कोणाशी पाहून राहिली? मटारे डोळे करून काय झालं आता? काय घडलं घरात? काही नाही ना, काही नाही. मी विचार करून राहिली. म्हटलं मला आत्याबाईनं म्हटलं का आता हे असे कपडे घालत नको जात जो. आणि काय म्हणते तर ड्रेस नाही तर साडी घालत जाय. आता मला विचार असा पडला का घरात एवढे मोठे कामं राहते. मी म्हटलं कधी ड्रेस आणि साडी काही घातली नाही. आणि एवढे मोठे कामं मी हे असे कपडे राहिले का पटपट करून घेतो. आणि ते घालन म्हटलं मी तर मी कामं केव्हा करन? मला कसं सुचन? मला काही समजून नाही राहिलं आता. आणि म्हटलं पहिले म्हटलं 1-2 साड्या घेतल्या होत्या मी, ते तर घालणं मला काही जमल्या नाही. त्या तर पडल्याच आहे. ड्रेस नाही आहे म्हणा माझ्याजवळ, पण साड्या पडल्याच आहे ना. मला उरकते तरी काय त्याच्यात कामं? मी विचार करून राहिली आता तुमच्या आईनं सांगितलं तर ऐका तर लागणच. पण करू कसं म्हटलं? करू कसं म्हणजे त्याच्यात काय विचार करायचं? आई म्हणते ना तुले का साडी घालणी तर ड्रेस घाल म्हणून. तर तुला नाही साडी जमून राहिली तर तू ड्रेस घाल ना. ड्रेस घाल. ड्रेस बोलून घे 2-4 दुकानातच बोलून घे रुंजून कडून. आणि शिवायला टाकून दे. आणि घाल ड्रेस. आणि बातच शिवून देते म्हटलं. आणि तिला अर्जंटमध्ये पैसे दिले का शिवणेवाली बातच शिवून देते. नाही तर रेडीमेड घेऊन ये मग. रुंजूनला सांग आपल्या दुकानातूनच रेडीमेड घेऊन येते. आणि काय आहे त्याच्यात? आणि तसे म्हटलं ड्रेसात चांगली दिसतो तू. ह्या अशा कपडे चांगली नाही दिसत, बिलकुलही चांगली नाही दिसत म्हटलं. कसे कपडे ते घालून घेतो आणि सगळी घुमतं. त्या किरायच्या घरात होतं तेव्हाही तिथं तसेच कपडे घाले. त्या बाया काय बोले नाही काय? मी किती वेळा म्हटलं बाहेर निघून तर बाया गोष्टी करे तुझ्या कपड्याच्या विषयी. पण मी म्हणत जाऊ दे, तू ऐकत तर नाहीच. मग काय बोलून फायदा तुले? तर तेव्हा काही मी तुला म्हटलं नाही. तर मी तर तेच म्हणून राहिली ना. पहिले कसं म्हटलं होतं का बस जे कपडे घालतो तू तर ते घालत जाय. आणि आता काऊन नाही म्हणून राहिले? आता म्हटलं मी स्वतःहून या घरात आली म्हणून तुम्ही काय अडून घेऊन राहिले का प्रत्येक गोष्टीत मला? हे पाय रश्मी, तू अजून समजण्यात म्हटलं चूक करून राहिली तू. हे पाय, आईनं तसं नाही म्हटलं तुले. पहिली गोष्ट कशी होती, बाबा सकाळी चालले जाय. सकाळी वावरात जाय तर तेच बाबा संध्याकाळी ये. दिवसभर बाबा घरात राह काय? आता म्हटलं बाबा दिवसभर घरातच राहत जाईल. आता त्याची तब्येत खराब. तुला पाहिजे चहा घेऊन जा लागते, पाणी घेऊन जा लागते, नाश्त्याचं घेऊन जा लागते, जेवायचं घेऊन जा लागते. मग चांगले वाटेल काय असे कपडे? आणि त्याला भेटायला कोणी येते. आता किरायाच्या घरानं होतो तेव्हा गोष्ट वेगळी होती. ते आपली मर्जीची होती म्हटलं. इथं सोनवायरीसारखी आली तर इथं म्हटलं थोडंसं रास लागन ना, आदर तर द्यास लागन ना सगळीले. कोणाला काय बोलायचा मोक्का देतो तू? मोक्का द्याले. मी रुंजूनला फोन लावतो 4-5 ड्रेस घेऊन ये म्हणून हिच्यासाठी म्हणून. बोलू काय सांग? ह्या माणसासोबत तर बोलून काही फायदाच नाही आहे. जास्त बोलन तर म्हणून चल म्हणून किरायानं म्हणून, नाही तर म्हणून चल तुला तुझ्या माहेरी सोडून देतो. काय बोलू बापा आता मी? आता माझ्या कपडेही बरे येऊन गेली, उद्या माझ्या जेवणावर येऊन जाईल, मग परवाच्या दिवशी राहण्यावर येऊन जाईल. आता सगळ्या गोष्टी कारण नाही गेलेल्या गळलेल्या सगळ्या गोष्टी कारण म्हटलं ह्या. येईल असं वाटून राहिलं काय स्वतःहून आली ते चांगलं घोयून घ्या ना, चांगलं घोयून घ्या. एक तर मोलकरीने काढली म्हटलं, दुसरं एवढं मोठं काम लावून दिलं माया मागं. आणि जर मी बिमार पडली तर मग यायचं कसं होईल म्हटलं यायचं. आता अशीच करतो ना मी. 2-3 दिवस करतो आणि मग चांगली बुद्धी देतो यायले. कसे मला घेऊन राहिले ना, बोटावर नाचून राहिले मला. आता काय करू? आता मनच लागन यायले. बोलवा म्हणून तिथून म्हणून मनच लागन. नाही तर दुसरा काही हे नाही आहे माझं. उपाय नाही आहे. बेकार फसून गेली मी, लय बेकार फसली बाप्पा. कामं करू सारी कंबरही तुटून राहिली. मनासारखं घालायला नाही भेटून राहिलं ना, काही नाही. आली तेव्हापासून म्हटलं 1 रुपया नाही दिला हातात. काय पाहिजे म्हणते सांग म्हणते, मी आणून देतो म्हणते. असं नाही का 500 रुपये हातात म्हणून हे घे तुला काही लागते का बोलून घेजो म्हणून. 1 रुपया नाही दिला म्हटलं हातात आली तेव्हापासून.
काय झालं? कायचा विचार करून राहिली तू? हा, मी काय म्हणून राहिलो? लावू काय रुंजूनला फोन? लावू काय? बोलू काय ड्रेस तिच्या हातानं? संध्याकाळी तर घेऊन येईन ते. बोलवा ना तर मग, बोलवा, लावा फोन. आता घालाच लागन ना, आता म्हटलं तर घालाच लागन. ते कोणाला समजो का नाही समजो, कोणाला पटो का नाही पटो, त्याला अंगात चांगले वाटो का नाही वाटो, म्हटलं आलं म्हटलं तिकडून तर घालाच लागते. मग आता बोलवा लावा फोन. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओचा इथंच विराम. आता तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा मला कमेंट करून. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाय पण द्या. आणि आज म्हटलं जे आपले सबस्क्रायबर आहे लताताई बाळपांडे यांचा वाढदिवस, यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. यांचे जीवन सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.